नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026चा फॉर्म भरत असताना एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सर फॉर्म भरताना इथे कास्ट सर्टिफिकेट कोणतं लागतं, कुणाला लागतं आणि एनसेल बाबत काय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला माहितीचा व्हिडिओ नक्की असणार आहे. सो व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं सीटीटी 2026 साठी बॅच चालू झालेली आहे. ही बॅच 18 मे पासून आहे. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. चौथ्या महिन्यात तुमची एक्झाम आहे, म्हणजे 4 महिन्यानंतर 6 सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे 10 जून पर्यंत. या बॅचमध्ये जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. हे बॅचेसचे फीचर्स आहे. तुम्हाला शिकवताना हिंदी आणि मराठी असे दोन्ही लँग्वेजमध्ये शिकवलं जाणार आहे. दुसरं आहे टीईटी फास्ट ट्रॅक बॅच 15 मे पासून चालू होते. 28 जून पर्यंत व्हॅलिडिटी असणार आहे. एक्झामची डेट 28 जून आहे. शिक्षक भरतीच्या जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आणि विशेष म्हणजे यामध्ये हे सगळे फीचर्स तुम्हाला मिळणार आहे. ह्या दोन्ही बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, बॅच लगेच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला माहिती आहे 10 जून 2026 आहे. आता महत्त्वाचे काही प्रश्न आहे. तर फॉर्म कुणाच्या नावाने भरावा हे या अगोदर मी पाठीमागे व्हिडिओ घेतला, किंवा हे सगळे प्रश्न जे आहेत ना, ह्या प्रश्नांची उत्तरं पाठीमागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दिलेली आहे. आता महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणाच्या नावाचं असावं किंवा कास्ट सर्टिफिकेट कोणतं लागेल. पहिले कोणतं लागेल सांगतो. बघा इथे जेव्हा तुम्ही जातात कॅटेगरीवरती क्लिक केलं की तुम्हाला ऑप्शन काय काय मिळतात बघा. 4च ऑप्शन आहे. एक आहे जनरल, म्हणजे त्याला आपण ओपन म्हणतो, नंतर एससी, नंतर एसटी आहे, आणि चौथा आहे ओबीसी नॉन क्रिमिलियर. आता बऱ्याच जण हा प्रश्न आहे की सर ओबीसी नॉन क्रिमिलियर जे सर्टिफिकेट लागतं आम्हाला किंवा एससी एसटी लागतं. बघा जनरलला कोणतेच डॉक्युमेंट लागत नाही. पण इथे तुम्ही सपोज महाराष्ट्रामधून बिलॉंग करत असाल तर सर मी सपोज एससी बीसी असेल तर मी कुठून भरू फॉर्म. तुमची कॅटेगरी दिसतच नाहीये तर तुम्ही कुठून भरायला पाहिजे. एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही जर असाल तर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरावा. त्यानंतर एससी एसटी ठीक आहे. ओबीसी एनसीएल साठी तुम्हाला बघा ओबीसीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता, एसबीसी वाले इथून फॉर्म भरू शकता, आणि एनटीचे ऑल एबीसीडी सगळे इथून फॉर्म भरू शकता. ओके. आता मग प्रश्न येतो सर आम्ही तर एनटी ए आहोत तर ओबीसी एनसीएल मध्ये मला एनसीएल पण लागेल का. हा एक पहिला प्रश्न. तर एनसीएल लागतं का इथे, नाही लागत. दुसरा प्रश्न, सर हे सगळे कास्ट सर्टिफिकेट हे महाराष्ट्राचे असावे की सेंट्रलचे असावे. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला इथे सांगतो. जनरल सेंट्रलचे मागितले जातात, पण तुमच्याकडे जर नसेल तरी स्टेटचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही फॉर्म 100% कॅटेगरी मधून भरू शकता. दुसरा मुद्दा की सीटीची प्रोसेस कशी बघा. तुम्ही आता फॉर्म भरताय, बघा तुम्ही काय करताय, फॉर्म भरताय. फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती काय विचारली, फक्त कास्ट सर्टिफिकेट, कास्ट कोणत्या कास्ट मधून बिलॉंग करतात एवढीच माहिती विचारली. बाकी याचे डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात का तुम्हाला, अजिबात नाही. याची अजून इतर माहिती भरावं लागते का, कधी काढलं, त्या सर्टिफिकेटचा नंबर काय, ते पण विचारलं जात नाही. त्यानंतर हे झालं, सगळी प्रोसेस अपलोड केलं, सगळं झालं सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही केलं, बरोबर आहे. पुढे गेलो आम्ही, सर आम्ही स्टेट मधनं आहोत, माझं तुम्हाला स्टेटचं सर्टिफिकेट असावं लागेल बरं का. असं लागेल, कसं असावं लागेल पुढे सांगतो मी तुम्हाला. हे सगळं झालं. आता पुढे गेलात तुम्ही, सपोज टीईटी तुम्ही क्वालिफाईड झालात, ती महाराष्ट्राची असो किंवा सेंट्रलची असो. हे सर्टिफिकेट जे आहे ना तुम्हाला काढायचे, कुठून काढावं लागतं बरं, सीटीटी कुठून काढावं लागतं, तर हे डिजी लॉकर वरूनच काढावं लागतं. यासाठी कोणतेही डॉक्युमेंट मागितले जात नाही. टीटी जर असेल तर टीटीला मात्र डॉक्युमेंट व्हेरीफाय करूनच तुम्हाला मिळतं. पण इथे मिळतं का, इथे डायरेक्ट मिळतं, कोणतेच डॉक्युमेंट चेक केले जात नाही, डायरेक्ट डिजी लॉकरला ते अवेलेबल होऊन जातं. हा झाला पहिला मुद्दा. मग हा जर असा असेल प्रोसेस, फॉर्म भरायचा, एक्झाम द्यायची आणि डिजी लॉकरवरून सर्टिफिकेट काढून घ्यायचं, डॉक्युमेंट कुठंच लागत नाही, फक्त माहिती विचारली, ओके. दुसरा मुद्दा आहे की या ठिकाणी सर हे ठीक आहे, पण मी जेव्हा टेटला जाईल, टेटला गेल्यानंतर मग मला डॉक्युमेंट विचारतील का सेंट्रलचे, तर अजिबात विचारले जात नाही. टेटमध्ये तुम्ही जी माहिती भरता, इथे माहिती फिलअप करावं लागते ना, इन्फो भरावी लागते ना, इन्फो फिलअप करावं लागतंय कशासाठी, टेटसाठी. आणि इथे जी माहिती भरली त्याच्या अगेन्स्ट तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात. लक्षात घ्या, तुम्ही सीटी क्वालिफाईड आहात का, सीटीचं सर्टिफिकेट चेक करतोय. तुम्ही टीटी क्वालिफाईड आहात का, टीटीचं सर्टिफिकेट फक्त चेक करतोय. येतं लक्षात. मग इथे फॉर्म भरायचा. हा मात्र एवढं नक्की की तुम्ही सीटीचा फॉर्म कॅटेगरी मधनं भरला, सपोज सीटीटीचा फॉर्म तुम्ही भरला ओबीसी मधनं, आणि टेटचा फॉर्म भरताय, सपोज टेटचा फॉर्म भरताय तुम्ही इतर कॅटेगरी मधनं, ऑदर जे काय, फॉर एक्झाम्पल एससी मध्ये, हे चुकीचं आहे, हे नाही होणार. येतं लक्षात. सो इथे अडचण नाहीच आहे. ओबीसीचं एनसीएल सर्टिफिकेट जे आहे, ओबीसी विथ एनसीएल, हे सेंट्रलचं असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी तुम्ही स्टेटचं असेल तर त्या आधारे पण तुम्ही फॉर्म भरू शकता. स्टेटचे सर्टिफिकेट चालतील, काही प्रॉब्लेम नाही, कारण ह्या प्रोसेसमध्ये चेक केलं जातच नाही, कारण ही एक्झाम पात्रता परीक्षा आहे. येते लक्षात. सो डोंट वरी, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आता स्टेटचं अवेलेबल त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे फॉर्म भरताना अपलोड फक्त 2च गोष्टी कराव्या लागतात, फोटोग्राफ आणि सिग्नेचर. त्याच्या पलीकडे कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये अपलोड करावं लागत नाही. सो दिलेली माहिती तुम्हाला योग्य वाटत असेल तर नक्की याचा फायदा घ्या आणि सीटी क्वालिफाईड व्हा कॅटेगरीमधून. अजून काही अडचण असेल, शंका असेल, रिस्क वाटते तुम्हाला, तर अजून थांबून घ्या, अजून माहिती विचारा, मला प्रश्न विचारा, त्याच्यावरती विथ प्रूफ तुम्हाला डॉक्युमेंट सगळं दाखवतो मी. अजून काही माहिती हवी असेल आमच्या टीमला कॉल करू शकता, व्हिडिओ आवडला लाईक करून शेअर करू शकता,
आणि बॅचेस जॉईन करण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करू शकता आणि अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.